ते बघा मित्रांनो, माझे गुरं तिथं मालक काम करतायत, म्हणजे धार काढाय गेलेत. ते माझं जुनं घर आहे. मी त्या घरात जवळजवळ 3-4 वर्ष राहिले. पाऊस आला तरी, पाणी आत आलं तरी तसंच जेवायचं, तसंच राहायचं, तसंच खायचं. आणि मांदळीच्या बाबांची पायवारी करते. माझी पायवारी माझी सफल झाली. भलं मला घर खोल का असाना, पण देवाने मला बघा माझी केवढी खोली दिली. घरखोल किती पत्र्याचं असतं तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. आज 7.5 पत्र्याचं घरखोल आहे आणि 8 पत्र्याची पडवी पण आहे. बघा, बघू शकता किती मोठं घर आहे, नाही का? बघा मित्रांनो, किती मोठं. माझ्या बाबांची पायवारी ज्या वेळेस करायला लागले ना, त्यावेळेस मी लोकाच्या तुम्हाला सांगते लबड बोलत नाही, पंक्तीत जेवायला बसल्या मला उठून लावलं पंक्तीतून. पण मी आज दर 15 दिवसाला मी पंगत जेवायला गेलते. मला माझ्या बाबांनी आज माझं हे फळ दिलंय. हे दर 15 दिवसाला खिचडी दिंडी जेवायला घालते. लोक महिन्याला घालतात, मी दर 15 दिवसाला घालते. आज माझ्याकडे जरी पैसे नसलं ना उद्या खिचडीला, तरी मला कुठून का होईना सकाळपर्यंत येतात. आणि थेरगावमध्ये घालतो. थेरगावमध्ये मी जर म्हणलं ना एखाद्या दुकानदाराला, बाई आज नाही तर उद्या काही अडचण नाही ताई देऊ नका पण घेऊन जावं तुम्ही. इतके लोक सपोर्ट करताय, पण घरचे सपोर्ट नाहीत करीत. घरचे लई वेगळे येतं. त्यांना वाटतं हे सगळी धन दौलत ह्यांना काही नाही आहे ना, हे सगळं आम्हालाच असावं. हे बघा 3 एकर वावर आहे, बागायती. आज असं पाणी आहे, उन्हाळ्यात कासराभर पण खाली गेलं नाही इतकं पाणी आहे आम्हाला. मी त्याच्यात पीक केलं, कांदा घास. आणि आता सुद्धा मित्रांनो माळवं केलंय. माळवं अजून 15 दिवसात मी माळवं केलेलं. गवार, मिरची, छोटी छोटी मिरची आहे, पण गवार आता फुलाला लागेल अजून 15 दिवसात. बाय.